मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा। नवीन वर्ष नवीन संकल्प हे असं मी तुम्हाला काहीच एक सांगणार नाही आहे बरं का। मी तुम्हाला प्रामाणिकपणे आज माझी झालेली पूजा, डोळ्यात माझ्या अश्रू का आले, पुन्हा मुलांबरोबर मी कसा छान सण साजरा केला, कोणीही नव्हतं घरामध्ये, भाऊजाई माझी केलेली आहे, तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। तर नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। झालं असं की रात्रीला ना मला 3 वाजले झोपण्यासाठी, कारण तर मला एक कोलॅबरेशनचा व्हिडिओ अचानक आला आणि मला तो एकदम इमर्जन्सीमध्ये द्यायचा होता, म्हणून काल रात्री मला खूप उशीर झाला झोपायला। ठरवलं होतं की सर्वांच्या आधी सकाळी उठून मुलं झोपलेली असतानाच गुढी उभारायची, पण हे शक्य झालं नाही। झोप महत्त्वाची म्हणून 7:30 पावणे 8ला उठले, जेमीला खाऊ दिलं, त्यानंतर त्याची जी शिशू असते रात्रभराची त्यांनी केलेली घाण ती सगळी सकाळी मला आवरावी लागते, नित्यनियम आणि हे रुटीन माझं ठरलेलं आहे। रात्री कितीही स्वच्छ केलं घर तरी सकाळी मात्र ते घाण झालेलं असतं, धूळ डस्ट खूप आलेली असते। मला रिसेंटली एक गोष्ट कळाली आणि त्यावरनं थोडंसं वाईट वाटलं, परंतु मला हे कळालं की लोकांचं मला समजून घेण्याचा दृष्टिकोन खरंच किती वेगळा आहे। मला सांगा, आपण एखादी टीव्ही सिरियल वगैरे बघतो, त्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी असतात एक आणि दाखवतात एक, सेम माझंही तसंच आहे। जेव्हा मी तुम्हाला डेली व्लॉग्स दाखवते, जसं की मी आत्ता दाखवत आहे, ते म्हणजे मी रिअल, आणि जे मी तुम्हाला कोलॅबरेशनचे व्हिडिओ दाखवते म्हणजे एखादं प्रोडक्टबद्दल सांगते, क्लिनिंग प्रोडक्ट असू दे किंवा काय, त्यावेळी मी कलाकार असते का, तर मला माझ्या कलेनी ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे। आणि मी कधीच महागडे वस्तू तुम्हाला इंट्रोड्यूस केलेले नाही आहे बघा। आत्तापर्यंतचे व्हिडिओ तुम्ही बघा, मी कधीच तुम्हाला महागडी गोष्ट सजेस्ट केलेली नाही आहे। मग आता त्यामध्ये काय होतं, जेव्हा वाईट लोक बोलतात तर मी नाही ऐकून घेत, मी वाईट लोक बोलणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत वाईट उत्तर देते। अशावरनं काय झालं की लोकांनी गृहीत धरलं की मी वाईट आहे, पण मुळात ना माझा स्वभाव काय आहे की मी चांगल्याबरोबर खूप चांगली आणि वाईटाबरोबर खूप वाईट। पण असू दे, आता काय करणार, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या ह्याने मला समजतात। आता चांगली लोक आहे म्हणून मला चांगलं प्रेम तुम्ही वगैरे देतात, ठीक आहे। मग आता मला हे सांगायचं होतं की शेवटी मी एक कलाकार आहे, मी इन्फ्लुएन्सर आहे, माझं काम आहे हे सगळं करणं। तर ठीक आहे मंडळी, सकाळी हे सगळं आवरून झालं आणि त्यानंतर ना मी साडी नेसली, ही साडी नेसली, त्यानंतर मी म्हटलं की बांगड्या कोणत्या घालावे, ज्वेलरी कोणत्या घालावे, कारण ना आज माझी अशी काही इच्छा नव्हती। कारण बघा, सजताना दसताना आपण त्याच्यासाठी सजतो की जो आपल्याला बघायला असेल। आता माझा नवरा मला व्हिडिओ कॉलवरच बघणार, मी ठरवलं की जाऊ दे, साधं सिंपल करूया। तर हे ज्या ज्वेलरी आहेत त्या मला एका कोलॅबरेशनसाठी आले होते एक 5-6 महिन्यापूर्वी, मग मी तेच वेअर केले आणि ते साडीवरती सूट पण होत होतं। छान असं चंद्रकोर आकाराची झुमका म्हणते आपल्या कानातले आहेत आणि छान असं चंद्रकोर टाईपमध्येच डोरले पण होते, खूप सुंदर सिंपल साधा एकदम लुक होता। आता मी तयार होत आहे बघा, तयार होण्यासाठी मी काही नाही आहे, आंघोळ केल्यानंतर लगेचच मी ना मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतलेली आणि त्यानंतर बघा पटकन असं फाउंडेशन लावलं, जास्त काही नाही, एकदम थोडं लावलं, ते पण फाउंडेशन माझं संपत आलेलं आहे, तर फक्त 1 ते 2 ड्रॉप घेतले होते। आता थोडंसं छान दिसायचं आहे म्हटल्यानंतर मी काय केलं, ओठाला लावलेली लिपस्टिकच ॲज अ ब्लश म्हणून मी नाकाला आणि चेहऱ्याला लावून घेतली, कारण ब्लश वगैरे लावणं, मेकअप किट वगैरे काढून हे सगळं एवढा वेळ आपल्याला नसतोच, आणि मुळात म्हणजे पाडवा वगैरे सणाला आपल्याला खरंच एवढा वेळ नसतो। तर हे सगळं मी करत असताना मला फक्त 10 ते 12 मिनटं लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय, एकदम फटाफट करते आहे। आय मेकअप वगैरे मी काहीच एक करणार नाही आहे, फक्त लिपस्टिकने टचअप करते आणि चंद्रकोर लावून घेतलेला आहे। तर मी रेग्युलरली असंच तयार होते, तुम्ही आत्तापर्यंत जेवढे पण व्हिडिओ बघितले ना माझे, मी असेच तयार होते। मी अजिबात पावडर लवर नाहीच आहे, मला पावडर आवडत नाही, आणि मी काजळ आहे ना डोळ्यांना लावत नाही आहे, ज्या माझ्या पापण्या आहेत ना खालच्या, मी त्याला काजळ लावते, कारण मी डोळ्यांमध्ये काजळ लावलं ना की डोळे छोटे दिसतात आणि मला छोटे डोळे आवडत नाही, म्हणून मी असं डोळ्यांच्या खालचे जे पापण्या आहेत ना त्याला मी थोडंसं असं काजळ लावून घेते, त्याने आपलं खूप छान लुक येतो। मस्कारा वगैरे मी लावत बसणार नाही आहे, कारण की एकदम सिंपल साधा सोबर लुक दिसला पाहिजे। आणि ठीक आहे, मग मी असं छान लुक
केलेला आहे. आता केसांचा जो आंबाडा आहे तो खोलते आणि अशी गडबड होत असते बघा. काही पण करायला गेलं ना काहीतरी चुकतंच माझं. मग आता ही केस बघा रात्रभर अशीच बांधून ठेवल्यामुळे थोडी अचकवचक झाली आहेत. त्याला काही नाही आहे, जरा हात फिरवला की ते नॉर्मल सरळ होऊन जातात. आणि हेअरस्टाईल वगैरे मी काय करत बसणार नाही, गजरा वगैरे काही एक आणलेला नाही आहे. जर सचिन असतं तर मी 100% मी खूप छान तयार झाली असते, कारण की त्याला आवडतं असं छान तयार वगैरे झालं की. पण ठीक आहे, आज साधा सिंपल लुक क्रिएट केला आहे. मग हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. ही साडी जी मी वेअर केलेली आहे ती माझ्या सासूबाईंची आहे. आणि जे मंगळसूत्र सॉरी जे ब्लाऊज आहे ना मी घातलेलं, तर हे मी मेशोवरनं 200 रुपयाला मागवलं. आणि हे ब्लाऊज अतिशय सुंदर आहे, समोर कप्स आहेत. विशेष म्हणजे हे माझ्या बऱ्याच साड्यांवरती मॅच होतोय, हे परफेक्ट झालं. आणि मला स्लीवलेस ब्लाऊज आवडतात त्यामुळं मी असं हे केलं. आता ही जी ओढणीची मी गुढी मांडली आहे ना, तर का माहिती आहे का, कारण की ही ओढणी खूप पवित्र आहे. मला ना स्वामी समर्थ केंद्रामध्ये माझं मी मनोगत व्यक्त केले होते अहमदाबादला, तिथे मला ही ओढणी मिळालेली आहे. आणि ही मी जास्त वापरत नाही, म्हणजे कदाचित मी फक्त एकदाच अंगावर घेतली असेल. पण ही ओढणी मला प्रचंड आवडते, खूप छान आहे. मी त्याची गुढी उभारली, साध्या भोळ्या मनाने मुलांना घेऊन गडबडीत अशी पूजा केली. आणि मुळात म्हणजे ना ही प्रथा त्रिप्रथा म्हणण्यापेक्षा आपण मनाने केलेली पूजा आणि असतं ना एक समाधान झालं पाहिजे. आपण तर खूप काही करू शकतो, पण मला वाटते की समाधान झालं पाहिजे आपण, त्यानेच आपली पूजा पावन पण होते, असं माझं मत आहे. कालच्या एका व्हिडिओला कमेंट आली की तू तुझ्या मुलांबरोबर जेवत नाहीस का, तुझे मुलं दिसत नाही. तर मी मुद्दाम माझ्या मुलांना व्हिडिओमध्ये घेत नाही, मला नाही आवडत. मला असं वाटतं की नाही वाटत मला त्यांना जास्त दाखवायला. तर ठीक आहे, मी आता एकीकडे कुकर लावून घेते आणि आता भाजीची पण तयारी करून घेणार आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक खरं तर करायचा होता, पण कसं करणार आता एकटीसाठी, नाही ते म्हणजे परवडत नाही असं म्हणायला नको, पण हौशीनं खाणारा नवराच नाही आहे घरामध्ये, त्यामुळे मला असं वाटलं की नको करायला. आता नवीन घरात गेल्यानंतर तिथे नक्कीच मी करेल, कारण मला नवीन शेगडी पण घ्यायची. तर नवीन शेगडीवरती पहिला स्वयंपाक पुरणपोळीचाच करेल. तर मंडळी आता मी व्हॉइस ओव्हर करणार नाही आहे, तुम्ही ऐका पहिला हे सगळं. टी व्हीमध्ये छावा मूवीचे काही सीन लावले आहेत आणि हे मी रोज लावत असते माझ्या मुलाला ऐकण्यासाठी, तुम्ही पण नक्की ऐका. चंदन हो कवी तिलक हमारे माथे. कॅमेरा बंद करून 10 मिनटं थोडी रिलॅक्स झाले, पाणी पिऊन मी पुन्हा शूट करायला आले. खरं तर छावा मूवी बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये जो क्रोध निर्माण होत होता तो सगळा मला पुन्हा जेव्हा मी हे लावत असते आमच्या घरात माझ्या मुलासाठी, तेव्हा तोच फील येतो. तर मंडळी आता एकीकडे मी ना श्रीखंडासाठी इलायची आणि साखर अशी वाटून घेतली होती आणि एकीकडे आता मसाला वाटून घेते. मसाल्यासाठी काही नाही आहे, फक्त कांदा, टमाटर, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर कच्चंच वाटलेलं आहे. एकदम फटाफट करायचं आहे सगळं, त्यामुळं एकीकडे भात पण झाला आहे. आता ना हे कुकर ठेवून घेते. मला या कुकरबद्दल खूप लोकांनी विचारले की ताई या कुकरचा रिव्ह्यू दे. तर आज 2 महिने झाले या कुकरला मी वापरत आहे. इंडसवालीचा कुकर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी ह्याचं लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की चेकआउट करा. 12% डिस्काउंटसाठी तुम्ही माझं कुपन कोड वापरू शकताय, नम्रता12 म्हणून. नम्रता12 हे कॅपिटलमध्ये वापरा. आता बघा बेसिक फोडणी देते आहे छोलेच्या भाजीची आणि काही नाही आहे, तेलामध्ये काही गरम मसाले टाकले, वाटलेलं वाटण टाकलं आणि रेग्युलर आपले ड्राय मसाले जे असतात ते टाकले. गॅसची फ्लेम जरा कमी करते आणि आता थोडंसं हे फ्राय होऊ देते तेल सुटेपर्यंत. बाई किती सुंदर तयार झालं माझं राजू. दाखव पाठीमागून काय केलंस. क्यूट, सो क्यूट, सो क्यूट, व्हेरी नाईस. बघू इकडे बघ.
वैष्णवीला स्वतः तयार व्हायला खूप आवडतं, तर तिला मी आज मुद्दाम असं थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवलं, अदरवाईज मी तिला फार कमीच दाखवते. तर जे पण मसाले वगैरे किचन कट्ट्यावर होते ते सगळे उचलून घेतले. वेळोवेळी किचन कट्टा मी असा क्लीन करते. आणि ना माझ्या लँग्वेजवरनं पण मला खूप लोक म्हणतात, अहो मी कसं सांगू, माझी लँग्वेज खरंच मिक्स आहे सगळी. थोडीशी संभाजीनगरची आहे, थोडीशी पुण्याची आहे, थोडीशी कोल्हापूरची आहे. म्हणजे मुळात म्हणजे मी मराठी लँग्वेज स्वतः शिकलेली आहे. कारण माझं जवळपास 10 ते 12 वर्ष मी हिंदीमध्येच बोलायचे, इंग्लिश मिडियममध्ये शिकायचे. त्यामुळं मला नाही ते मराठी लँग्वेजचं म्हणजे इवन मी आत्ता पण लिहित असताना खूप चुका होतात माझ्याकडनं. पण ठीक आहे, आता काय करणार ना. तर आता तेल सुटेपर्यंत फ्राय झाला होता मसाला, त्यात मी गरम पाणी टाकलंच जेवढं पाहिजे तेवढं. आणि आता मी कुकरचं झाकण लावून इथे छान पीठ मळून घेते. मला पुरी करायची आहे म्हणून ना एकदम कमी पाणी घालून ना असं कडक पीठ मळून घेणार आहे. कारण जास्त मऊ पीठ झालं ना की ते खूप तेल पितं पीठ, त्यामुळं ना थोडंसं असं घट्टच पीठ मळून घेणार आहे. आता बघा माझं भात झालं आहे, भाजीच्या शिट्ट्या होत आहेत आणि आता पीठ मळून घेते. आता फक्त राहिलं काय, फक्त श्रीखंड आणि पुरी गरमागरम तळायची. त्यामुळं आता हे पीठ छान मुरेपर्यंत बाजूला ठेवते. थोडंसं पीठ काय सांडलेलं आहे ते पुन्हा एक वेळा पुसून घेते. हे माझं रोजचं रुटीन आहे. रोज मी किचन असा स्वच्छ करते. बरेचदा माझी मम्मी म्हणा किंवा कंटाळतात मला की काय ते सारखं गॅस धुतेस, काय ते सारखं किचन साफ करते. उष्णता फार आहे म्हणून तहानही लागली. तर आता मी तुम्हाला शेअर करते की हे असं श्रीखंड मी याच्या आधी बनवत होते, पण ना मला हे 3 ते 4 दिवसापूर्वी हे प्रोडक्ट आलं होतं. आता मी हे रिव्ह्यू देते आहे, परंतु मी याची लिंक देणार नाही आहे मुद्दाम, तुम्हाला त्याचं कारण पण सांगते. तर बघा हे असं ना नॉर्मल जे दही असतं कुठलं पण, घरचं किंवा बाहेरचं, हे फक्त ह्याच्यामध्ये असं टाकायचं आणि रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि काहीच करायला लागत नाही. बघा मंडळी, आता बघा मी रात्री हे ठेवलं होतं आणि सकाळी म्हणजे हे आत्ता जवळपास 11 वाजलेत आणि तुम्ही पाहू शकताय की रात्रभरामध्ये हे आपलं जे श्रीखंडासाठी लागणारं दही जे आहे, चक्का दही म्हणू शकता तुम्ही याला, एकदम मलाई क्रीमी असं दही तयार झालेलं आहे. आता काही नाही आहे, आपल्याला श्रीखंड करायचं आहे घरच्या घरी. मी अर्धा लिटर दही आणलं होतं आणि आता हे मी एका भांड्यात काढून घेतलं. साखर आणि विलायची पावडर एकत्रच वाटलेली आहे, एकदम छान. चवीप्रमाणे आपल्याला जेवढी साखर आणि जेवढी पाहिजे इलायची ते सगळं टाकायचं. ड्रायफ्रूट्स टाका, ट्रुती फ्रुटी टाका, पाहिजे ते सगळं टाका. श्रीखंडामध्ये तुम्ही आम्रखंड पण याच्यामध्ये बनवू शकता एकदम इझिली. फक्त फेटायचं म्हणजे फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे. साखर जी टाकली ती विरघळली पाहिजे, वास तेवढंच. आणि ना घरच्या घरी जे श्रीखंड तयार झालं ना, ट्रस्ट मी आयुष्यात पण श्रीखंड पुरी खाणारी लवर नाही आहे. मला तिखट खूप आवडतं, पण मी अर्धी वाटी श्रीखंड खाल्लो म्हणजे इतकं टेस्टी झालं होतं ना, खूप टेस्टी. आणि मी वाट बघते आहे की मी कधी हे सचिनला देईन. मी आम्रखंड पण करणार आहे. आता मी ह्याची लिंक का देणार नाही याचं कारण मग सगळीच मला म्हणतात की तू नुसतं प्रमोशन करते. त्यामुळं तरी पण जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांना आवड असेल श्रीखंड वगैरे खायचं आणि घरच्या घरी बनवायचं असेल ना, तुम्ही कमेंट करा, मी पर्सनली लिंक देऊन टाकेल किंवा मग एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवेल यावर. तसा आता एकीकडे आपली भाजी झाली, भात झालं, श्रीखंड पण झाला, तर फक्त पुरी करायची. आणि आता खरंच भूक पण लागायला लागली, कारण की सकाळी ना फक्त चहाच पिला होता, घाई गडबड झाली होती ना, आज सगळंच एकत्र करायचं होतं म्हणून. तर आता मस्त पुऱ्या करून घेते आणि मी 2 टायमाचा स्वयंपाक केला आहे. आता फक्त पुरी आत्तापुरतीच तळून घेणार आहे, पुन्हा संध्याकाळी हेच खाणार आहे. कुठं आणि नवीन करत बसायचं, कारण स्वयंपाक तर चांगला आहे. पुरणपोळी सॉरी खीर आई ग, काय चाललं काय हे. आवाज कट न करता तुम्हाला दाखवते की बोलताना किती चुका होतात खरंच. चला मग पुऱ्या छान झालेल्या, टम्म फुगलेल्या आहेत. हो, मला पुरी ना थोडीशी खरपूसच आवडते. आणि एकीकडे छान कुरडई भाजून घेणार आहे. मी नैवेद्य केला की मी देवाला कुरडई दाखवतच असते, ठीक आहे. तर आता मस्त 2 कुरड्या पण करून घेतल्या. तुम्ही पाहू शकता छोलेची भाजी छान झालेली आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकून तुम्ही करू शकता आणि तुम्ही एक वेळा नक्की ही भाजी करा. मला असे छोले आणि मोठेवाले जे असतात ना रेग्युलर, ते पण आवडतात. तर आता मी इथे नैवेद्याचं ताट तयार करून घेते. तुम्ही पाहू शकता किती छान वाटते. आणि ना मी सचिनला पण कायम अशाच पद्धतीने ताट देते. मला प्रचंड आवडतं त्याला छान करून खाऊ घालायला, पण मी खूप मिस करते त्याला. पण अगदीच आता 10 ते 12 दिवस बाकी आहे आणि आम्ही आता पुन्हा एकत्र राहायला
म्हणजे चालू होणार. आता मी पुण्याला शिफ्ट होती आहे 12, 13, 14 तारखेला. बघूया. तर छान आता देवाचा नैवेद्य दाखवून घेते आणि वैशूलाही भूक लागली असेल. तर गुढीपाडवानिमित्त सगळ्यांनी मला मेसेजेस तर केलेले आहे की ताई आमच्याकडे हे करतात, आमच्याकडे ते करतात. सगळ्यांचे कमेंट्स वाचले. किती लोक मला कुठल्या कुठल्या शहरातनं बघतात हे सगळं वाचून मला इतकं छान वाटलं अक्षरशः, की इतक्या लांबून लांबून लोक मला बघतात आणि इतकं प्रेम देतात. खरंच मनापासून थँक्यू म्हणते. असा सपोर्ट कायम राहू दे. मी छान छान व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करेन. तर काही चुकलं असेल, काही झालं असेल तर प्लीज माफ करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि हो, मी स्वतःला नाही बदलणार कोणाच्या म्हणण्याप्रमाणे, कारण की मला खूप कमेंट येत आहेत की ताई तू जशी आहे तशीच आम्हाला आवडते. आणि सगळ्यांचे कमेंट खूप मनाला लागणारे असतात. मी सगळ्यांचे स्क्रीनशॉट काढते आणि मी स्टेटसला वगैरे ठेवत असते. मी माझ्या नवऱ्याला पण पाठवत असते. त्यामुळे तुम्ही असंच प्रेम करत राहा. भेटूया लवकरच. थँक्यू. बाय.